नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील जाफरनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकू आणि हॉकी स्टिकने खुनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। तक्रारदार मोहम्मद गाझी हे त्यांचे मित्र इसाफ खान यांच्यासोबत मोमीनपुरा येथून जाफरनगर येथील केजीएन हॉटेलकडे जात असताना त्यांना फोनवरून माहिती मिळाली की इसाफच्या मामाच्या मुलाला आकिब नावाच्या व्यक्तीने मारहाण केली आहे। हे सर्व एकमेकांच्या परिचयाचे असल्याने मोहम्मद गाझी आणि त्यांचे मित्र तातडीने घटनास्थळी पोहोचले, मात्र आकिब तिथून आधीच निघून गेला होता। फिर्यादी आणि त्यांचे मित्र तिथेच थांबले असताना थोड्या वेळात आकिबचा भाऊ आदिल तिथे आला आणि त्यांच्यात जोरदार बाचाबाची आणि शिवीगाळ सुरू झाली। वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आणि आदिलने तातडीने आपल्या इतर 5 साथीदारांना तिथे बोलावून घेतले। या टोळक्याने मोहम्मद गाझी यांच्यावर हॉकी स्टिकने बेदम मारहाण करत चाकूने त्यांच्या छातीवर वार केले। या हल्ल्यात मोहम्मद गाझी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचे गांभीर्य ओळखून मानकापूर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि या खुनी हल्ल्यात सामील असलेल्या 5ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत। तक्रारदारनामे मोहम्मद गाझी इफ्तिकार अहमद, राहणार तहसील, हे त्याच्या मित्राबरोबर, मित्राचं नाव इसाफ खान, हे मोमीनपुरा येथून केजीएन हॉटेल जाफरनगर येथे जेवणासाठी येत होते। येत असताना त्यांना फोन आला इसाफ खानला की इसाफ खानच्या मामाच्या मुलाला आकिब नावाच्या इसमाने मारहाण केलेली आहे। ते एकमेकाच्या परिचयाचेच आहेत। मारहाण केलेले असे फोन आल्यानंतर ते अवस्थीनगर चौक इथं आले असतं ते आकिब तिथून निघून गेलेला होता। त्यानंतर त्या ठिकाणी ते थांबून राहिले तिथं आकिब नसल्यामुळे। तर त्या ठिकाणी आकिबचा लहान भाऊ आदिल शेख हा आला आणि त्यांच्यामध्ये गालीगोलच सुरू झाली। तर आदिलने त्याच्या भावाला वगैरे बोलवून घेतले। असे 5 लोक आले। 5 लोक आल्यानंतर त्यांनी हॉकी स्टिकच्या सहाय्याने त्याला डोक्यात मारलेला आहे। फिर्यादीला डोक्यात मारून चाकूच्या सहाय्याने छातीच्या उजव्या बाजूस मारल्याने तिथं गंभीर तो जखमी झाला असल्याने त्याला क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये जमावाने भरती केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत असून सदर गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 2 नित्यानंद झा साहेब, तसेच सदर विभागाचे ACP जगताप साहेब आणि माननीय ओपनी साहेब मानकापूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत। पकडलेल्या आरोपीमध्ये आरोपी आदिल शेख आहे, आकिब शेख आहे, शोएब शेख आहे, इम्रोज खान आहे आणि कबीर खान, असे 5 आरोपीला आपण गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर घटनेचा पुढील तपास आम्ही करत आहोत। सदरची घटना रात्री 14/4/2026 रोजी रात्री 12:30च्या सुमारास घडलेली आहे आणि पुढील अर्ध्या तासामध्ये सदर 5 आरोपींना आपण पोलीस ठाणे येथे म्हणजे आपण 1:30 वाजता माहिती समजल्यानंतर आपण सगळ्या आरोपींना डीबी पथकाच्या सहाय्याने शोधून अटक केलेली आहे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।